हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 4.2 ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आता ही 4.2 एक्सरसाइज खूप सोपी आहे आणि 3 फॉर्म्युल्यावर आधारित आहे. आपण तिन्ही फॉर्म्युले काल पाहिले. आता पहिला जो फॉर्म्युला असतो तुम्हाला माहित आहे ax स्क्वेअर. हे तिन्ही फॉर्म्युले काल रिपीट करतोय. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. हे जे इक्वेशन आहे होमोजेनियस सेकंड डिग्री इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये दोन लाईन रिप्रेझेंट करणार. बोथ लाइन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन आणि अशा दोन लाईनच्या मधातला ॲक्युरेट अँगल जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही ह्या पहिल्या फॉर्म्युल्याचा वापर करू शकता. tan θ इज इक्वल टू mod ऑफ 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. याच्यानंतर आपण कंडिशन पाहिली होती फॉर परपेंडिक्युलर लाईन्स. फॉर परपेंडिक्युलर त्या लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर आता त्या लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर तुम्हाला ही कंडिशन दिली आहे a प्लस b इक्वल्स टू 0. आणि थर्ड कंडिशन जर ही आपण घेतली होती ती फॉर कोइन्सिडेंट लाईन. आता थर्ड कंडिशन होती कोइन्सिडेंट लाईनची आणि ती होती h स्क्वेअर इक्वल्स टू ab किंवा h स्क्वेअर मायनस ab इक्वल्स टू 0. बस या तीन फॉर्म्युल्याचा वापर आपल्याला करायचा आहे. जर त्या दोन लाईन मधला ॲक्युरेट अँगल जर काढायचा प्रॉब्लेम जर असेल, जे प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये दिलाय, 3rd-4th मध्ये, तर हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि लाईन जर पॅरलल असेल किंवा कोइन्सिडेंट असेल तर हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. ओके, तर आता आपण पाहू एक्सरसाइज 4.2 मधलं पहिलं प्रॉब्लेम. शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x स्क्वेअर मायनस 4xy मायनस 3y स्क्वेअर इक्वल्स टू 0 आर परपेंडिक्युलर टू इच अदर. खूप सोपं प्रॉब्लेम आहे. 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी प्रॉब्लेम राहील. इझिली तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. सोल्युशन सोडवण्याची मेथड सगळ्या प्रॉब्लेमची सेम आहे. गिवन इक्वेशन लिहून टाकू आधी. गिवन इक्वेशन आता दिलेले इक्वेशन आहे तुम्हाला 3x स्क्वेअर मायनस 4xy मायनस 3y स्क्वेअर इक्वल्स टू 0. याला कम्पेअर करायचं तुमच्या स्टँडर्ड होमोजिनियस इक्वेशन. कम्पेअरिंग विथ आता याला कम्पेअर करा. कशाची कम्पेअर करायचं? तुमच्या स्टँडर्ड इक्वेशनची कम्पेअर करा. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. चला याच्याशी कम्पेअर करा. तुम्हाला सगळ्यात पहिले आता x स्क्वेअरचा कोएफिशियंट तो आहे a ची व्हॅल्यू इथे आहे 3, त्याच्यामुळे a इक्वल्स टू 3 मिळणार. नंतर नेक्स्ट आपण काढू आता 2h ची व्हॅल्यू काढू. 2h म्हणजे xy चा कोएफिशियंट तो आहे -4. याच्यावरून तुम्हाला h ची व्हॅल्यू मिळणार. h इक्वल्स टू -4/2 म्हणजे -2. आणि लास्ट आता काढू आपण b ची व्हॅल्यू. आता b हा जो आहे तो y स्क्वेअरचा कोएफिशियंट आणि y स्क्वेअरचा कोएफिशियंट तुम्हाला दिलाय -3. ओके, आता a मिळाला, h मिळाला आणि b मिळाला. आता तुम्हाला दिलेलं काय ते पाहायचं. काय दिलंय तुम्हाला? काय करायचं की या लाईन ज्या आहेत त्या परपेंडिक्युलर्स आहे. आता परपेंडिक्युलर्स आहे तर पहिला फॉर्म्युला आपण नाही अप्लाय करू. ॲक्युरेट अँगल काढायसाठी आपल्याला परपेंडिक्युलरची कंडिशन माहित आहे. काय माहित आहे? a प्लस b इक्वल्स टू 0. बस ही कंडिशन अप्लाय करायची. चला आता अप्लाय करू. नाव किंवा ॲज नाव a प्लस b ची व्हॅल्यू काढू. a प्लस b. आता याच्यातल्या a ची व्हॅल्यू आहे 3 प्लस b ची व्हॅल्यू आहे -3. 3 - 3 हे येईल 0. आता a प्लस b इक्वल्स टू किती झालंय? 0. आता a प्लस b जर 0 येत असेल तर साहजिकच त्या दोन लाईन्स कशा असतात? परपेंडिक्युलर. त्याच्यामध्ये therefore लाईन्स आर परपेंडिक्युलर. बस या पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं. कठीण नाही. 1 मार्कासाठी खूप सोपं. दिलेलं इक्वेशन कम्पेअर करा. a h b ची व्हॅल्यू काढा आणि परपेंडिक्युलरची कंडिशन घ्यायची. ती 0 जर आली तर दिलेल्या लाईन्स परपेंडिक्युलर. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 2. नंबर 2 भाग आहे. शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय x स्क्वेअर प्लस 6xy प्लस 9y स्क्वेअर आर कोइन्सिडेंट. फक्त कंडिशन बदलली. तिथे परपेंडिक्युलर होती पहिल्या प्रॉब्लेम मध्ये, ते कोइन्सिडेंट दिलाय. सोडवण्याची मेथड सेम तशी, सेम डायलॉग, सेम प्रॉब्लेम, फक्त कोइन्सिडेंटची कंडिशन घ्यायची. चला आता गिवन इक्वेशन बोलाव. काय आहे दिलेलं इक्वेशन? x स्क्वेअर प्लस 6xy प्लस 9y स्क्वेअर
इक्वल्स टू 0. चला आता याला कम्पेअर करू. कम्पेअरिंग विथ कशाशी कम्पेअर करायचं? तुम्हाला स्टँडर्ड इक्वेशन माहित आहे, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. ओके, चला आता a ची व्हॅल्यू, a म्हणजे x स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे हो? 1. नाउ नेक्स्ट 2h ची व्हॅल्यू, 2h हा xy चा कोएफिशियंट तो आहे 6, त्याच्यामुळे h ची व्हॅल्यू येईल 6/2 आणि 6/2 म्हणजे h ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार 3. ओके, नेक्स्ट आता b लास्ट, b जो आहे तो y स्क्वेअरचा कोएफिशियंट बघा, y स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे? 9. आता a मिळालं, h मिळालं, b मिळालं. आता तुम्हाला त्या लाईन्स कोइन्सिडेंट दाखवायचे. आता कोइन्सिडेंट दाखवायचे त्याच्यामुळे आता कंडिशन बदलेल. आता कोइन्सिडेंटची कंडिशन आपण घेऊ. काय असतं कोइन्सिडेंटची कंडिशन? नाव बोला. कोइन्सिडेंटची कंडिशन पाठ ठेवायची. काय असतं? h स्क्वेअर मायनस ab किंवा h स्क्वेअर इक्वल्स टू काय असते हो? ab. आता ही कोइन्सिडेंटची कंडिशन आपल्याजवळ. आता ही कंडिशन आपण एक काम करू, आधी h स्क्वेअर मायनस ab ची व्हॅल्यू काढू. नाव h स्क्वेअर मायनस ab. चला आता या कंडिशन मध्ये आपण h ची व्हॅल्यू पुट करू. h ची व्हॅल्यू आहे 3, त्याच्यामुळे येईल 3 स्क्वेअर मायनस a ची व्हॅल्यू आहे 1 आणि इनटू b ची व्हॅल्यू आहे 9. ओके, आता 3 स्क्वेअर येईल 9 मायनस हे येईल 9 मायनस 9 इज इक्वल टू 0. आता h स्क्वेअर मायनस ab इक्वल्स टू जर 0 मिळालं असेल तर साहजिकच तुमच्या दिलेल्या लाईन्स कशा असतात? परपेंडिक्युलर असतात. त्याच्यामुळे लिहून टाकायचं देअरफोर गिवन, देअरफोर लाईन्स आर परपेंडिक्युलर. h स्क्वेअर मायनस ab ची व्हॅल्यू जर 0 आली त्याचा अर्थ लाईन्स आर कोइन्सिडेंट. ओके, बस या पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे. आता आपण पाहू नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3. आता एक्सरसाइज 4.2 मधलं थर्ड प्रॉब्लेम. सेम तसंच सोपं प्रॉब्लेम आहे, तसंच सॉल्व्ह करायचं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. इथे तुम्हाला कॉन्स्टंट k ची व्हॅल्यू काढायची. इफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, लाईनचं इक्वेशन तुम्हाला दिलंय kx स्क्वेअर प्लस 4xy मायनस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 0 आर परपेंडिक्युलर. आता इथे परपेंडिक्युलर दिलाय त्याच्यामुळे परपेंडिक्युलरची कंडिशन अप्लाय करायची टू ईच अदर. ओके, सेम त्याच पद्धतीने सॉल्व्ह करू. गिवन इक्वेशन चला, दिलेली इक्वेशन आहे तुम्हाला kx स्क्वेअर प्लस 4xy मायनस 4y स्क्वेअर इक्वल्स टू 0. याला कम्पेअर करा. कम्पेअरिंग विथ चला कशाशी कम्पेअर करायचं? ax स्क्वेअर, इक्वेशन पार्ट झाला असेल, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता कम्पेअर केल्यानंतर आता व्हॅल्यू काढू आपण. चला सगळ्यात पहिले आता x स्क्वेअरचा कोएफिशियंट असतो a ची व्हॅल्यू, x स्क्वेअरचा कोएफिशियंट तुम्हाला दिला आहे k, त्याच्यामुळे k येईल. नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे 2h जो आहे तो xy चा कोएफिशियंट, त्याच्यामुळे 2h ची व्हॅल्यू येईल होता 4, त्याच्यामुळे h इज इक्वल टू 4/2 तर येईल h इज इक्वल टू 2. नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला पाहिजे b ची व्हॅल्यू आहे मायनस 4y स्क्वेअरचा कोएफिशियंट. a मिळाला, h मिळाला, b मिळाला. आता कंडिशन पाहू. आता दिलेला पॉईंट्स कशा आहे? परपेंडिक्युलर आहे, हे तुम्हाला दिलं आहे. ॲज सिन्स किंवा ॲज गिवन लाईन्स किंवा लाईन्स रिप्रेझेंटेड बाय गिवन इक्वेशन आर परपेंडिक्युलर. इथे तुम्हाला लाईन्स परपेंडिक्युलर आहे असं दिलंय, त्याच्यामुळे मी लिहिलं ॲज लाईन्स रिप्रेझेंटेड बाय गिवन इक्वेशन आर परपेंडिक्युलर. आता लाईन्स परपेंडिक्युलर असेल तर तुम्हाला कंडिशन माहिती आहे, त्याच्यामुळे देअरफोर a प्लस b इक्वल्स टू असतं 0. आता याच्यामध्ये a ची व्हॅल्यू आहे k पुट करा याच्या जागेवर, प्लस b च्या जागेवर होईल -4 इक्वल्स टू 0.
आता हा -4 राईट हँड साईडला ट्रान्सफर करू आपण, के इक्वल्स टू येईल -4 राईट हँड साईड दिलं तर 4, त्याच्यामुळे के ची व्हॅल्यू मिळणार 4. बस या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ओके, आता आपण पाहू प्रॉब्लेम नंबर 4. तर 4th, आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये एकूण 4 प्रॉब्लेम तुम्हाला दिले. काय आहे क्वेश्चन? तर फाइंड द मेजर ऑफ ॲक्युट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. आता तुम्हाला एक इक्वेशन दिलं, होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन. ते 2 लाईन रिप्रेझेंट करणार आणि त्या 2 लाईन मधला ॲक्युट अँगल तुम्हाला फाइंड आउट करायचा. आता इथे परपेंडिक्युलर नाही आहे, कोइन्सिडेंट नाही आहे, तुम्हाला 2 लाईन मधला ॲक्युट अँगल काढायचा. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा, tan θ इक्वल्स टू 2 √ x² - ab आणि अपॉन a + b. बस या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे आणि दिलेला प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा. एकूण 4 प्रॉब्लेम आहे. त्याच्यातलं पहिलं प्रॉब्लेम आहे, दिलेलं इक्वेशन 3x² - 4√3xy + 3y² = 0. चला, गिवन इक्वेशन आता दिलेलं इक्वेशन आहे तुम्हाला 3x² - 4√3xy + 3y² = 0. आता याला कम्पेअर करू आपण, सेम त्याच पद्धतीने कंपेअरिंग विथ हा प्रॉब्लेम खूप सोपे आहे या एक्सरसाइज मधले. कंपेअरिंग विथ ax² + 2hxy + by² = 0. आता कंपेअर केल्यानंतर पुन्हा आता a, h आणि b ची व्हॅल्यू आपण काढू. बोला, a ची व्हॅल्यू x² चा कोएफिशिएंट a = 3. नेक्स्ट व्हॅल्यू पाहिजे आपल्याला 2h ची. 2h ची व्हॅल्यू, 2h जो आहे तो xy चा कोएफिशिएंट आहे, त्याच्यामुळे 2h = आता xy चा कोएफिशिएंट पहा. दिलेल्या इक्वेशन मध्ये xy चा कोएफिशिएंट आहे -4√3. आता याला सॉल्व्ह करू आपण, h ची व्हॅल्यू काढू. देअरफॉर h = -4√3/2 आणि त्याच्यामुळे तुम्हाला मिळणार h = -2√3. आता h मिळाला. आता नेक्स्ट व्हॅल्यू y² चा कोएफिशिएंट b, तो तुम्हाला दिलाय y² च्या इक्वेशन मध्ये 3, त्याच्यामुळे b ची व्हॅल्यू मिळणार 3. आता तुम्हाला थीटा काढायचा, या 2 लाईन मधला अँगल तुम्हाला काढायचं. लेट किंवा सपोज लेट थीटा बी द acute angle between the lines let theta be the acute angle between the lines given by above equation, represented by above equation. ओके. आता सपोज त्या 2 लाईन मधला अँगल थीटा आपण घेतला. आता फॉर्म्युला लिहून टाकू. देअरफॉर tan θ, हा फॉर्म्युला पाठ ठेवायचा आहे. tan θ = mod of 2 √h² - ab अपॉन a +. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे. आता = mod of 2 रूट ऑफ, आता h ची व्हॅल्यू आहे -2√3, त्याच्यामुळे इथे h ची व्हॅल्यू लिहायची -2√3. आता या व्हॅल्यूचा स्क्वेअर आणि मायनस. आता a ची व्हॅल्यू आहे 3 इंटू b ची व्हॅल्यू आहे 3. आता डिनॉमिनेटर मध्ये पुन्हा a + b, तर a ची व्हॅल्यू 3 आणि b ची व्हॅल्यू 3. बस a च्या जागेवर a ची व्हॅल्यू पुट करायची, b च्या जागेवर b ची व्हॅल्यू पुट करायची, h च्या जागेवर h ची व्हॅल्यू. आता याला सॉल्व्ह करू. आता इक्वल्स टू तुम्हाला मिळणार mod of 2 √, आता -2√3 चा स्क्वेअर करू. आता -2 चा स्क्वेअर केला तर तो येईल 4 आणि √3 चा स्क्वेअर केला तर येईल 3. त्याच्यामुळे इथे 4 × 3 तुम्हाला मिळणार. पहा लक्षात, -2 हा रूटच्या बाहेर आहे, याचा स्क्वेअर 4 येईल आणि रूटचा स्क्वेअर केला तर √2p निघून जाईल, म्हणजे 4 × 3 येईल 12. -3 3 जाईल 9 आणि अपॉन 3 + 3 येईल 6.
आता पुन्हा याला सॉल्व्ह करू. पुढे येईल 2 रूट ऑफ आता 12 मायनस 9 हे येईल 3 आणि डिनॉमिनेटर मध्ये 6. आता याला पुढे जर सॉल्व्ह करायचं असेल तर पहा लक्षात येईल मॉड ऑफ √3 आणि डिनॉमिनेटर मध्ये 2 1 2 आणि हे 2 3 जा, त्याच्यामुळे तुम्हाला मिळणार डिनॉमिनेटर मध्ये 3. आता याला इथेच सॉल्व्ह करतो या ठिकाणी. आता tan थिटा इक्वल्स टू तुम्हाला मिळणार मॉड मध्ये आता √3/3. आता √3/3 पहा लक्षात द्या. आता या 3 ला आपण √3 चा स्क्वेअर लिहू शकतो, त्यामुळे √3/3 ही व्हॅल्यू 1/√3. पहा लक्षात द्या कशी येईल. हा जो 3 आहे याला √3 स्क्वेअर लिहा. √3 स्क्वेअर जर याला लिहिलं तर वरचा हा √3 आणि डिनॉमिनेटर मधला एक √3 कॅन्सल होईल आणि त्याच्यामुळे देअरफॉर tan थिटा इक्वल्स टू 1/√3 आणि देअरफॉर थिटा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ 1/√3. आता tan इनवर्स ऑफ 1/√3 तुम्ही टेबलमध्ये tan इनवर्स ऑफ 1/√3 जर काढलं तर तुम्हाला माहिती आहे tan 30 ची व्हॅल्यू 1/√3 असते, त्याच्यामुळे थिटाची व्हॅल्यू तुमची येईल हा थिटा इक्वल्स टू 30 डिग्री. बस या पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं. tan इनवर्स ऑफ 1/√3 तुम्ही मागच्या चॅप्टर मध्ये पाहिलंय, तर इथे तुम्हाला या पद्धतीने ॲक्युट अँगल काय करता येतो, ऑब्टेन करता येतो. आता आपण पाहू नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 2. आता करेक्शन काय करायचं, तर हा जो 4 आहे लास्ट वाला तो या प्रॉब्लेम मध्ये नाही पाहिजे, त्याच्यामुळे 4 जो याला कॅन्सल करा. पेज नंबर 124 वरती प्रॉब्लेम तुम्हाला दिले, त्याच्यामध्ये करेक्शन करा. सेकंड प्रॉब्लेम 4x² प्लस 5xy प्लस y² इक्वल्स टू 0. आता हे दिलेले प्रॉब्लेम सेम मागच्या मेथडनुसार सॉल्व्ह करायचं. याच्यातला ॲक्युट अँगल तुम्हाला काढायचं. गिवन इक्वेशन आता दिलेले इक्वेशन आहे 4x² प्लस 5xy आणि इथे प्लस 4y² च्या ऐवजी फक्त y² घ्यायचं. y² इज इक्वल टू 0. आता याला कम्पेअर करा. कम्पेअरिंग विथ आता याला कम्पेअर जर केलं आपण, कशाची कम्पेअर करायचं, तुमच्या स्टँडर्ड इक्वेशनची कम्पेअर काय, होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल्स टू 0. सोडवण्याची मेथड सेम तशीच. चला आता याच्यावरून a ची व्हॅल्यू, a म्हणजे x² चा कोएफिशिएंट, बोला a ची व्हॅल्यू येईल 4. नेक्स्ट व्हॅल्यू आहे आता 2h जो आहे तो xy चा कोएफिशिएंट तो येईल 2h इक्वल्स टू 5 इक्वेशन मध्ये पाहायचं. देअरफॉर h इक्वल्स टू 5/2 तुम्हाला मिळणार. नेक्स्ट आहे आता b जो आहे तो y² चा कोएफिशिएंट आणि y² चा कोएफिशिएंट इथे 4 च्या ऐवजी आपण 1 घेतला, करेक्शन केलं, त्यामुळे b इक्वल्स टू 1. आता a मिळालं, h मिळालं, b मिळालं. लेट थिटा बी द ॲक्यूट अँगल between the lines. आता थीटा जो आहे तो ॲक्यूट अँगल आहे. आता फॉर्म्युला लिहायचा, तुमचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला लिहून टाकू. लेट थीटा बी द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाइन्स. आता फॉर्म्युला लिहा. काय असतो फॉर्म्युला, tan थीटा इक्वल्स टू मॉड ऑफ 2 √of h² मायनस ab अपॉन a प्लस b. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आणि कॅल्क्युलेशन करायचं. बस प्रॉब्लेम मध्ये थोडाफार डिफरन्स असतो, डिफरन्स फक्त कॅल्क्युलेशन राहते आणि व्हॅल्यू चेंज राहते, बाकी सगळं जवळपास सॉल्व्ह. 2 √of आता h ची व्हॅल्यू 5/2 ती पुट करा. 5/2² मायनस a ची व्हॅल्यू आहे 4 आणि इंटू b ची व्हॅल्यू 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये a ची व्हॅल्यू 4 प्लस 1. बस या पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं. आता कॅल्क्युलेशन तेवढे कॅल्क्युलेशन चेंज राहील, बाकी सगळ्याचे सगळे प्रॉब्लेम जवळपास सारखंच. 2 √of 5/2 चा स्क्वेअर केला तर 5 चा स्क्वेअर होईल 25 आणि 2 चा स्क्वेअर केला तर 4 आणि मायनस 4 इंटू 1 ते येईल 4 आणि डिनॉमिनेटर मध्ये 4 प्लस 1 ते येईल 5. आता इक्वल्स टू मॉड ऑफ 2 √of. आता डिनॉमिनेटर स्क्वेअर रूट मधली टर्म जी आहे ती क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये करून सॉल्व्ह करा. तर येईल 25 मायनस 4 4 जाते येईल 16 आणि डिनॉमिनेटर मधला 4 आणि डिनॉमिनेटर मध्ये 5. आता पुन्हा इक्वल्स टू बस कॅल्क्युलेशन मध्ये डिफरन्स 2 √of येईल 25 मायनस 16 येईल 9 9/4 आणि डिनॉमिनेटर मध्ये 5.
बस आता याला सॉल्व करतो, मी इथे सॉल्व करतो. आता tan थिटा इक्वल्स टू तुम्हाला मिळणार मॉड ऑफ 2 इंटू आता 9/4 चा स्क्वेअर रूट तो येईल 3/2 आणि डिनॉमिनेटर मधले 5 जशीचे तसे. आता 2 शी 2 कॅन्सल होईल आणि तुम्हाला मिळणार मॉड ऑफ 3/5 आणि मॉड ऑफ 3/5 म्हणजे tan थिटा इक्वल्स टू 3/5 आणि देअरफॉर थिटा इक्वल्स टू हा टॅन जो आहे तो राईट हँड साईडला पाठवा, तुम्हाला मिळणार टॅन इनवर्स ऑफ 3/5 आणि 3/5 हा याच्यासाठी कुठला अँगल येत नाही, त्याच्यामुळे याला तसंच ठेवायचं. बस या पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं. कठीण काहीच नाही. दिलेलं प्रॉब्लेम कम्पेअर करणे, AHB ची व्हॅल्यू काढणे, फॉर्म्युला लिहा, व्हॅल्यू पुट करा, कॅल्क्युलेशन करा आणि तुम्हाला ॲक्युरेट अँगल बिटवीन द लाईन्स जो आहे थिटा तो तुम्हाला या पद्धतीने काढता येईल. आता याच्यातलं थर्ड प्रॉब्लेम जे आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं आणि आता आपण घेऊ फोर्थ प्रॉब्लेम. तर फोर्थ फाइंड द ॲक्युरेट अँगल बिटवीन द लाईन्स मधलं फोर्थ प्रॉब्लेम आहे. तुम्हाला या पद्धतीने दिला. इथे नंबरच्या ऐवजी तुम्हाला ही टर्म A आणि B मधल्या कॉन्स्टंट a² - 3b² × x² 8abxy आणि b² - 3s² × y² = 0. प्रॉब्लेम व्यवस्थित पाहून घ्या. आता या प्रॉब्लेम मधला ॲक्युरेट अँगल काढायचा. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन तर सेम त्याच पद्धतीने करायचे, फक्त थोडेसे कॅल्क्युलेशन याच्यामध्ये हार्ड आहे. सगळ्यात पहिले आता दिलेली इक्वेशन देऊ आपण, गिवन इक्वेशन. सोडवण्याची मेथड तेच, फक्त कॅल्क्युलेशन थोडेसे वेगळे. आता तुम्हाला दिलेलं इक्वेशन आहे a² - 3b² into x² plus 8ab xy plus b² minus 3a² into y² equals to 0. चला आता मागच्यासारखं सेम पहिल्यांदा काय करायचं आहे, कम्पेअर करा. कम्पेअरिंग विथ याला तुमच्या स्टँडर्ड इक्वेशनशी कम्पेअर करायचं आहे. ax² plus 2hxy plus by² equals to 0. आता याला कम्पेअर केल्यानंतर चला याची व्हॅल्यू लिहा. देअरफॉर a इक्वल्स टू, आता इथे एक काम करू आपण, तुमच्या दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा a b आहे, त्याच्यामध्ये इथे कम्पेअर करताना आपण थोडंफार कम्पेअर करताना इथे स्मॉल a च्या ऐवजी कॅपिटल A घेऊ, इथे स्मॉल h च्या ऐवजी कॅपिटल H घेऊ, स्मॉल b च्या ऐवजी कॅपिटल घेऊ. बस एवढा फरक थोडासा करायचा आहे, कारण इथे a आहे, इथे सुद्धा a येतो, त्याच्यामुळे इथे कम्पेअर करताना कम्पेअर करायचं इक्वेशन ax² plus 2hxy plus by करताना इथे स्मॉल लेटरच्या ऐवजी कॅपिटल लेटरचा वापर करायचा. आता इथे कॅपिटल A ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार, x² चा कोएफिशिएंट तो आहे a² minus 3b². नंतर आता 2h ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार 8ab. Therefore h equals to तुम्हाला मिळणार आता 8 divided by 2 हे 4ab. नेक्स्ट व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आता b, कॅपिटल B ची व्हॅल्यू आपण काढू. कॅपिटल B ची व्हॅल्यू जो आहे, कॅपिटल B जो आहे तो y² चा कोएफिशिएंट आहे, त्याच्यामध्ये येईल b² minus 3a². आता याच्यामध्ये a मिळाला, h मिळाला, b मिळाला. आता तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. आता याच्यामध्ये आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहायच्या ऐवजी एक काम करू, आधी फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला दोन टर्मची गरज पडते, a प्लस b आणि स्क्वेअर रूट मध्ये h² मायनस ab. त्या व्हॅल्यू आधी काढून घेऊ, म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेम मधलं कॅल्क्युलेशन थोडंसं सोपं होईल. आता नाव सगळ्यात पहिले आपण काढू h² मायनस ab ची व्हॅल्यू. आता इथे h ची व्हॅल्यू आहे 4ab, त्याच्यामुळे h च्या जागेवर पुट करा 4ab स्क्वेअर मायनस a ची व्हॅल्यू a² मायनस 3b² आणि इंटू b ची व्हॅल्यू आहे b² मायनस 3a². आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. आता 4ab चा स्क्वेअर केला तर येईल 4 चा स्क्वेअर येईल 16 आणि येईल a² b² मायनस, इथे कॅल्क्युलेशन थोडंसं आपण आधी करतो. आता या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला घ्यायचं, तर दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन घेऊन टाका. a² इंटू b² येईल a² b². आता a² इंटू मायनस 3a² येईल मायनस 3a⁴. नेक्स्ट येईल आता पहा, मायनस 3b² ने जर मल्टिप्लाय केलं तर येईल मायनस 3b⁴ किंवा 3b⁴ आणि मायनस इंटू मायनस येईल मायनस 3 इंटू मायनस 3 प्लस 3 जाईल 9 a² b². ओके, आता व्यवस्थित पाहायला हे येईल आता 16 a² b².
आता ब्रॅकेटच्या समोर मायनस साईन आहे, त्याच्यामुळे ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मची साईन तुमची चेंज होऊन जाईल किंवा मायनस. आता ब्रॅकेटमध्ये पहा काय राहील. आता इथे ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 9 ए स्क्वेअर बी स्क्वेअर हे ए 1 आणि प्लस 9 हे 10 ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 3 ए टू द पॉवर 4 आणि मायनस 3 बी टू द पॉवर 4. ओके. आता याला पुन्हा सॉल्व्ह करू. इज इक्वल टू हे येईल आता 16 ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि ब्रॅकेटच्या समोर मायनस साइन आहे, त्यामुळे ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मची साइन चेंज होईल. आता हे येईल मायनस 10 ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस इंटू मायनस येईल प्लस 3 ए रेज टू 4 आणि पुन्हा मायनस इंटू मायनस येईल प्लस 3 बी टू द पॉवर 4. ओके. आता याला पुन्हा आपण पुढे सॉल्व्ह करू. एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल्स टू आता 16 ए स्क्वेअर मायनस 10 ए स्क्वेअर बी स्क्वेअर हे 6 ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 3 ए टू द पॉवर 4 प्लस 3 बी टू द पॉवर 4. आता पुन्हा याला याच्यातून कॉमन 3 निघते, त्याच्यामुळे 3 ला कॉमन काढा. तुम्हाला तर ब्रॅकेटमध्ये राहील. पाहता मी काय करतो, ही टर्म पहिला आधी लिहितो. आता 3 जर मी कॉमन काढला तर साहजिकच इथे राहील तुमच्या जो ए रेस टू 4 किंवा ए टू दी पॉवर 4 प्लस इथं 3 कॉमन काढला तिथे राहील 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि इथे राहील 3 कॉमन काढला तर बी रेस टू 4. आता पुन्हा इक्वल्स टू 3 जसंच्या तसं. आता थोडंफार लक्ष इथे फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. आता फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा पाहता. याला आपल्याला लिहिता येईल ए रेस टू 4 जो आहे याला आपल्याला लिहिता येईल. मुद्दाम मी एक स्टेप जास्तीची लिहितो. ए स्क्वेअरचा स्क्वेअर हे पेपरमध्ये तुम्ही 9 लिहिली तरी चालेल, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट आहे आता प्लस 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि नेक्स्ट टर्म आहे बी टू द पॉवर 4 याला आपल्याला लिहिता येईल बी स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर. आता पहा लक्षात इथे पहिल्या टर्मचा स्क्वेअर आहे, नंतर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म आणि इथे सेकंड टर्मचा स्क्वेअर. आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू असते एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. त्या फॉर्म्युलेनुसार याला लिहिता येईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. पहा पहिली टर्म प्लस दुसरी टर्म आणि होल स्क्वेअर. तर ही व्हॅल्यू मिळाली तुम्हाला एच स्क्वेअर मायनस एबी ची, जे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट करणार आहोत. आता नेक्स्ट व्हॅल्यू आपण काढू ए प्लस बी ची व्हॅल्यू काढू. नाव ए प्लस बी. आता ए प्लस बी ची व्हॅल्यू तुमच्या ए ची व्हॅल्यू तुम्हाला दिली ए स्क्वेअर मायनस 3 बी स्क्वेअर आणि प्लस आता बी ची व्हॅल्यू आहे बी स्क्वेअर मायनस 3 ए स्क्वेअर. आता इक्वल्स टू पहा तुम्हाला काय मिळते ए स्क्वेअर मायनस 3 ए स्क्वेअर पहिली टर्म आणि चौथी टर्म ही मिळणार तुम्हाला मायनस 2 ए स्क्वेअर. 3b स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ही मिळणार मायनस 2b स्क्वेअर. याच्यातनं मायनस 2 तुम्ही जर कॉमन काढला तुम्हाला मिळते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2 ला कॉमन काढला. आता ही मिळाली ए प्लस बी ची व्हॅल्यू. दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला मिळाणार. ए प्लस बी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली, एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता तुमच्या नेहमीच्या पद्धतीने याला सॉल्व्ह करू. लेट थिटा. आता नेक्स्ट आपण बोथ अँगल काढायचा. लेट थिटा विथ acute angle between the lines. आता थीटा acute angle असेल तर आता फॉर्म्युला लिहून टाकू आपण. therefore tan theta equals to फॉर्म्युला तोच 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण ज्या व्हॅल्यू काढल्या त्या व्हॅल्यू पुट करू. आपण सगळ्यात पहिले आता व्हॅल्यू काढली h स्क्वेअर मायनस ab ची व्हॅल्यू ती पुट करू. तर 2 अंडर रूट ऑफ आता h स्क्वेअर मायनस ab ची व्हॅल्यू आहे 3 इंटू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर होल स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर मध्ये आता a प्लस b s प्लस b ची व्हॅल्यू आपण काढली आहे मायनस 2 a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता इथे लक्षात द्या हा 2 आणि इथला -2 हा कॅन्सल होईल. मग तुम्हाला मिळणार आता ह्याचा स्क्वेअर रूट आपण काढू. 3 चा स्क्वेअर रूट येईल √3 आणि a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर होल स्क्वेअर आहे त्यामुळे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. इथे मिळणार तुम्हाला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा राहील मायनस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ओके बस कॅल्क्युलेशन आहे. आता a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि न्यूमरेटर मधला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर तो कॅन्सल होईल. तुम्हाला मिळणार हा मायनस आहे मायनस √3
आणि तुम्हाला आता मॉड घ्यायचा आहे, मॉड घेतलं तर तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह नंबरचा मॉड तो सुद्धा असतो पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे तुम्हाला मिळणार आता tan थिटा इक्वल्स टू √3. तुम्हाला मिळणार tan थिटा इक्वल्स टू, आता या -√3 चा जर मॉड घेतला तुम्हाला मिळणार √3 आणि देअरफॉर थिटा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ √3. आणि तुम्हाला माहित आहे √3 जो असतो तो 60 डिग्री साठी असतो, त्याच्यामुळे tan इनवर्स ऑफ √3 ची व्हॅल्यू येईल 60 डिग्री. बस या पद्धतीने तुम्हाला तो ॲक्युरेट अँगल ऑब्टेन करायचा आहे. इथे आपला क्वेश्चन नंबर 4 पूर्णपणे